नमस्कार सर्वांना. आज आपण बनवूयात सुरणाचे काप. इथे तुम्हाला दिसत आहे सुरणाचे काप. आपण बटाट्याचे काप जसे करतो तशा प्रकारचे काप करून घेतलेत. इथे साहित्य आहे, कोकमाचा आगळ केलेला आहे, आलं लसूण पेस्ट आहे, मीठ आहे, धणे जिरे पावडर, तिखट, हळद आणि रवा आणि तांदळाचं पीठ नसेल तरी रवा असेल तरीही चालेल. मग अशा प्रकारे आपण इकडे साहित्य घेतले. माझ्याकडे सुरण होता, बरेच दिवसांपूर्वी मी आणलेला होता, पण वेळ मिळाला नाही मला काप करायला, म्हणून सुट्टीच्या दिवशी आज मी एक काप करायला घेतलेत. आपण बटाट्याचे काप जसे करतो तशाच प्रकारचे काप करून घ्यायचेत. सुरणाची जी बाहेरची साल असते ते पूर्ण काढून टाकायचे. नंतर मी आता स्वच्छ धुवून घेतलेत हे काप. त्याच्यावरती मीठ टाकले, चवीप्रमाणे तिखट टाकले, त्याच्यानंतर हळद, धणे जिरे पावडर हे सगळं घालून त्याच्यामध्ये कोकमाचा आगळ देखील घातले. आलं लसूण पेस्ट घाला, त्याने खूप छान चव येते. आणि अशा प्रकारे हे मॅरिनेशन करून ठेवले. आणि हे मॅरिनेशन तुम्ही 10-15 मिनटं ठेवू शकता, अर्धा तास ठेवलं तरी चालेल. मुरल्यानंतर खूप छान सुरणाचे काप बनतात, त्याला खूप छान चव येते. नॉनव्हेज प्रेमींसाठी, व्हेज जर खायचं असेल त्यांना तर अगदी नॉनव्हेजचाच फील येतो ह्याला. अगदी सुरमई मासा खाल्ल्यासारखंच वाटतं आपल्याला, एवढेच चविष्ट होतात हे सुरणाचे काप. आपण इकडे आता कोकमाचा आगळ घालून घेतले आणि त्याला तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे अगदी मसाला दोन्ही बाजूंनी चांगला चोळून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाला त्याला लागेल. कापाला पूर्णपणे दोन्ही बाजूंनी मसाला मॅरिनेशन पूर्णपणे लागलं पाहिजे. दिसते किती छान प्रकारे मॅरिनेट झालेले आहेत हे सुरणाचे काप. आणि आता हे थोडा वेळ ठेवूयात. आणि मग थोडा वेळ ठेवून झाल्यानंतर आपण त्याला तांदूळ आणि रव्याचं जे हे केलेलं आहे मिश्रण, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, थोडंसं तिखट टाकायचं आहे, त्याने आणखीच चव येते त्याला. आणि अशा प्रकारे हे मॅरिनेशन केलेले काप ह्याच्यामध्ये घोळवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. यासाठी आपण शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्हाला आवडत असेल डीप फ्राय तर तुम्ही करू शकता. डीप फ्राय देखील खूप छान लागतात, पण आम्ही जास्त तेलकट खात नाही, त्यामुळे आम्ही शॅलो फ्राय करणार आहोत. थोडंसं तेल घालून घेतले. तुम्ही एअर फ्रायरमध्ये देखील खूप छान पद्धतीने हे करू शकता. इतके टेस्टी लागतात की तुम्ही पुन्हा पुन्हा नक्कीच करून खाल. खूपच छान लागतात हे सुरणाचे काप. आता मी तेल गरम करून घेतले, पुरेसं गरम झाले तेल. याच्यावरती एक एक काप ठेवून देऊयात आणि अशा प्रकारे उरलेले सर्व काप आपण फ्राय करून घ्यायचे आहेत. जास्त वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनटात हे सुरणाचे काप तयार होतात. एका बाजूने रेडी व्हायला 3-1 मिनटं लागतात. झाकण ठेवलं तरी चालेल, झाकण ठेवायचे म्हणजे व्यवस्थित वाफवले जातात आणि लगेचच बनतात ते. 5-7 मिनटात हे सुरणाचे काप दोनही बाजूंनी भाजले जातात. आणि अशा प्रकारे तुम्ही त्याच्यावरती लिंबू वगैरे पिळून खाऊ शकता. मी उरलेले सर्व काप अशाच प्रकारे फ्राय करून घेतले आणि नंतर सर्व केले. आपण पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत, एवढे टेस्टी होतात ते आणि खूपच यम्मी दिसत आहेत. इतके जेवढे स्वादिष्ट, जेवढे सुंदर दिसत आहेत ना टेम्पटिंग, तेवढेच चवीलाही छान लागतात. नक्की करा आणि पुन्हा पुन्हा करा, याची मला खात्री आहे. आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.